ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। पहिलं मत पडण्याआधी संपूर्ण महाराष्ट्रात भाजप शिवसेनेने जिंकल्या तब्बल इतक्या जागा। दमदार ओपनिंग। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। आता कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका होत आहेत। पहिल्या टप्प्यात नगर परिषद निवडणुका झाल्या, आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। दमात घेऊ नका, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा। थेट मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचं नाव घेत सुनावलं, आम्हाला दमात घेऊ नका आणि हलक्यात तर मुळीच घेऊ नका। लक्षात ठेवा, मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच आहेत। पाटलांच्या या वक्तव्याने आता संघर्षाची ठिणगी पडली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरेंकडे पुरावे, प्रकरण कोर्टात जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे या उमेदवारांविरोधात पुरावे असल्याचे सांगण्यात येत आहे। ठाकरे आता कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महायुती तुटली, आघाडीही फुटली। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादीतच मुख्य सामना। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीचा अंतिम मुदतीत 443 जणांनी माघार घेतल्यामुळे 32 प्रभागातील 128 जागांसाठी 692 उमेदवार लढत आहेत। यंदा भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीतच मुख्य सामना होणार असून भाजपने 2 जागा बिनविरोध करून खाते खोलले आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। बंडखोरी थोपवण्यात भाजपला यश, काँग्रेसला धक्का। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांचा दिवसभर मनधरणीमुळे अनेक निष्ठावान उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत। तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिंदे सेना, उद्धव सेना पक्षामुळे बहुतांश प्रभागात बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा हादरा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। मुंबईतील बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक, रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्रात बिनविरोधी विजयी झालेले जवळपास 100 नगरसेवक अडचणीत। राज्य निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय। आयोगाने बिनविरोध उमेदवारांचा अहवाल मागवला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीचा वापर झाला का, याबाबत आयोगाने संबंधित महापालिकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। ब्लूटूथ चालू ठेवल्याने बँक खाते रिकामे होईल, सायबर फ्रॉडचा धोका।